नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जंगमवार तुमचं YP अकॅडमीवर स्वागत करतो। मित्रांनो, नुकतेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2019 च्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि मित्रांनो 2021 साठी सुद्धा आरोग्य विभागात भरती अपेक्षित आहे। परंतु मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की कोरोना प्रादुर्भावामुळे सगळे ऑफलाइन क्लासेस बंद आहेत। त्यामुळेच मित्रांनो YP अकॅडमीवर आम्ही तुमच्यासाठी ऑनलाइन अशी आरोग्य विभाग भरती बॅच घेऊन आलो आहोत आणि या बॅच मध्ये प्रत्येक विषयासाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद असतील। मित्रांनो, तुम्हाला या बॅचची माहिती आधीच या चॅनलवर मिळालेली असेल, त्यामुळेच तुमचा जास्त वेळ न घेता मी माझ्या विषयाकडे वळतो। मित्रांनो, तुम्हाला मी या बॅच मध्ये तांत्रिक हा विषय शिकवणार आहे आणि हा माझा डेमो लेक्चर असणार आहे। तर या डेमो लेक्चर मध्ये आपण मानवी शरीरातील एका विशिष्ट अवयवाचा अभ्यास करणार आहोत आणि तो अवयव म्हणजे यकृत। त्या अवयवाचं नाव काय आहे? यकृत। यालाच इंग्लिश मध्ये लिव्हर असे म्हणतात। याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लिव्हर असे म्हणतात। तर मित्रांनो, यकृताचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे, ज्या शास्त्रामध्ये यकृताचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला हिपॅटोलॉजी असे म्हणतात। ज्या शास्त्रामध्ये यकृताचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? हिपॅटोलॉजी असे म्हणतात। आता याच नावासारखा एक दुसरा शास्त्र सुद्धा असतो, त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। तो शास्त्र म्हणजे हेमॅटोलॉजी। आता बघा, हेमॅटोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? यामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो। यामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो। हेपॅटोलॉजी मध्ये यकृताचा अभ्यास केला जातो आणि हेमॅटोलॉजी मध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो। आणि बघा, यकृताचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहित असायला पाहिजे की यकृत जे असते ते मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, असा जर प्रश्न असेल, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती असा जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? यकृत। आणि हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलाय, म्हणजेच मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता असते, तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्वचा। बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? त्वचा। आणि मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत म्हणजेच लिव्हर। आता बघा, यकृत जे असते ना त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुनर्विकसित होणारा अवयव असते। पुनर्विकसित होणारा अवयव असते म्हणजेच काय बघा, जे एखाद्या वेळेस हा जो लिव्हर आहे, हा जो यकृत आहे, याच्यामध्ये काही डॅमेज झाले असं हा पुनर्विकसित होऊ शकतो, म्हणजे पुन्हा विकसित होऊ शकतो। म्हणूनच याला पुनर्विकसित होऊ शकणारा अवयव असे म्हणतात। आता बघा, मानवी शरीरामध्ये दोन असे अवयव असतात जे पुनर्विकसित होऊ शकतात। ते म्हणजे पहिला अवयव आहे त्वचा आणि दुसरा अवयव आहे यकृत। या दोन्ही अवयवांमध्ये पुनर्विकसित होण्याची क्षमता असते। बाकी जे इतर अवयव असतात त्यांच्यामध्ये ही क्षमता नसते। तर हे सगळी माहिती अभ्यासल्यानंतर आता आपल्याला यकृताचे कार्य देखील अभ्यासणे गरजेचे आहे। तर बघा, यकृताचं सर्वात महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे पित्तरस स्त्रवणे। यकृताचं सर्वात महत्त्वपूर्ण कार्य काय आहे? पित्तरस स्त्रवणे। या पित्तरसाचा जो निर्माण आहे तो यकृतामध्येच केला जातो आणि हा जो पित्तरस आहे तो पित्ताशयामध्ये साठवला जातो। कशामध्ये साठवला जातो? पित्ताशयामध्ये तो साठवला जातो। आता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा जो पित्तरस आहे याचं कार्य काय आहे? या पित्तरसाचं कार्य काय आहे? तर मित्रांनो, आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं जो पाचन आहे ते आपल्या लहान आतड्यामध्ये होते। अन्नाचं पाचन प्रामुख्याने लहान आतड्यामध्ये होते, परंतु लहान आतड्यामध्ये फक्त अल्कलीयुक्त अन्नाचेच पाचन होते। फक्त अल्कलीयुक्त अन्नाचेच पाचन होते। आणि आपल्या जठरामध्ये जे अन्न असते ना, आपल्या जठरामध्ये जे अन्न असते ते आम्लयुक्त असते आणि या आम्लयुक्त अन्नाचं रूपांतरण अल्कलीयुक्त मध्ये करण्याचं कार्य कोण करत असतो? हा पित्तरस करत असतो। आणि या पित्तरसाची निर्मिती कशामध्ये होत असते? यकृतामध्ये होत असते। आणि याचं हे जे पित्तरस आहे ते कशामध्ये साठवला जातो? तो पित्ताशयामध्ये साठवला जातो। आता यकृताचं दुसरं कार्य म्हणजे, यकृताचं दुसरे कार्य काय असते? कोलेस्टेरॉलची निर्मिती करणे। काय करणे? कोलेस्टेरॉलची निर्मिती करणे हे यकृताचं दुसरं कार्य आहे। आता बघा, हा जो कोलेस्टेरॉल असतो तो मानवी शरीरामध्ये याचं कार्य काय असतो? तर आपल्या पेशींच्या विकासासाठी हा कोलेस्टेरॉल आवश्यक असतो। याची निर्मिती यकृताद्वारे केली जाते आणि अन्नामार्फत सुद्धा, म्हणजे अंडी, मांस आणि दूध यासारख्या पदार्थातून सुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉल प्राप्त होत असतो। आणि आपल्या रक्तामध्ये याचे प्रमाण वाढल्यास, आपल्या रक्तामध्ये
कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यास आपल्याला हृदयरोग उद्भवू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टी की हेपॅटॉलॉजी मध्ये आपण यकृताचा अभ्यास करतो। यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते, याच्यामध्ये पुनर्विकसित होण्याची क्षमता असते। हे पित्तरस स्त्रवणारी ग्रंथी असते, पित्तरसाचं निर्माण करणारी ग्रंथी असते आणि यकृत जे आहे ते कोलेस्टेरॉलचं सुद्धा निर्माण करत असते। याच पद्धतीने बघा यकृताचं तिसरं कार्य म्हणजे मेदाचे पाचन करणे। मेदाचे म्हणजे फॅटचे पाचन करणे। फॅटचे पाचन करण्याचं कार्य कोण करत असतो? यकृताद्वारे केले जात असते। त्याच्यानंतर याचं चौथा महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे जे ग्लुकोज असते ना, ग्लुकोजचं रूपांतरण यकृतामध्ये ग्लायकोजोन मध्ये केले जाते। ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजोन मध्ये केले जाते। त्याच्यानंतर हा जो ग्लायकोजोन आहे तो यकृतामध्ये साठविला जातो। हा जो ग्लायकोजेन आहे तो यकृतामध्ये साठविला जातो। तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं आहे की यकृतामध्ये ग्लुकोज जो आहे तो ग्लायकोजोनच्या स्वरूपामध्ये साठविला जातो। त्यामुळेच यकृताला काय म्हणतात? त्यामुळेच यकृताला ग्लुकोजचे कोठार असे म्हणतात। त्यामुळेच यकृताला काय म्हणतात? ग्लुकोजचे कोठार असे म्हणतात। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा जो यकृत नावाचा जो अवयव आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे। यावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि हा जो तुमचा तांत्रिक नावाचा जो विषय आहे त्यामध्ये तर हा खूपदा विचारला गेलेला प्रश्न आहे याच्यावर। म्हणून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे यकृताचा जो अभ्यास आहे तो हेपॅटॉलॉजी मध्ये केला जातो। ही सर्वात मोठी ग्रंथी असते, याच्यामध्ये पुनर्विकसित होण्याची क्षमता असते। ही ग्रंथी पित्तरस स्त्रवते, त्याचा निर्माण करते, कोलेस्टेरॉलचा निर्माण करते आणि मेदाचे पाचन करण्याचं कार्य सुद्धा यकृतामध्येच केले जाते। त्याच पद्धतीने ग्लुकोज जो आहे तो ग्लायकोजोनच्या स्वरूपामध्ये यकृतामध्ये साठविला जातो। त्यामुळेच या यकृताला काय म्हणतात? ग्लुकोजचे कोठार असे म्हणतात। तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती तुम्हाला यकृताविषयीची इथे लक्षात ठेवायची आहे। आता मित्रांनो यकृताचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला यकृताशी संबंधित असलेले रोग देखील अभ्यासणे गरजेचे आहे। तर मित्रांनो यकृताशी संबंधित असलेले 3 महत्त्वपूर्ण रोग आपल्याला इथे अभ्यासायचे आहे। पहिला रोग आहे सिरोसिस नावाचा। पहिला रोग कोणता? सिरोसिस। दुसऱ्या रोगाचे नाव आहे कावीळ। दुसऱ्या रोगाचे नाव काय? कावीळ, ज्याला आपण इंग्लिश मध्ये जॉन्डिस असे म्हणतो। जॉन्डिस असे म्हणतो। आणि जो तिसरा रोग आहे त्या रोगाचं नाव आहे हेपॅटायटिस बी। तिसऱ्या रोगाचं नाव काय? हेपॅटायटिस बी। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे तिन्ही रोग आहेत ते यकृताला प्रभावित करणारे रोग आहेत। हे यकृताला प्रभावित करणारे रोग आहेत। यामध्ये बघा पहिला जो रोग आहे सिरोसिस नावाचा हा अतिमद्य सेवनाने होणारा रोग आहे। अतिमद्य सेवनाने होणारा हा रोग आहे, म्हणजे अत्याधिक दारू पिल्याने होणारा जो रोग आहे त्या रोगाचं नाव काय? सिरोसिस। या रोगामध्ये कोणता अंग प्रभावित होत असतो? यकृत नावाचा अंग प्रभावित होत असतो। यानंतर बघा तिसरा रोग आहे कावीळ नावाचा। तर बघा आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये बिलिरुबिन नावाचा एक घटक असतो। बिलिरुबिन नावाचा घटक असतो। हा जो घटक आहे तो यकृताच्या पेशींद्वारे हा घटक शोषून घेतला जातो। परंतु बघा यकृतामध्ये बिघाड झाल्यामुळे काय होत असते? यकृतांच्या पेशी हा घटक शोषून घेत नाही। बिलिरुबिन नावाचा हा घटक शोषून घेत नाही। त्यामुळे काय होतो? हा बिलिरुबिन जो आहे तो रक्तभर म्हणजे संपूर्ण शरीरभर पसरतो। त्यामधून मग काय होत असते? त्यामधून कावीळ नावाचा हा रोग होत असतो। त्यानंतर बघा तिसरा रोग आहे हेपॅटायटिस बी नावाचा। तर हा जो हेपॅटायटिस बी नावाचा जो रोग आहे तो लैंगिक संबंधातून पसरणारा रोग आहे। आणि या रोगामध्ये सुद्धा यकृत हा जो अंग आहे तो प्रभावित होत असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला यकृताशी संबंधित असलेले हे तीनही रोग माहित असायला पाहिजे। पहिला रोग सिरोसिस नावाचा जो अतिमद्य सेवनाने होत असतो आणि कावीळ नावाचा जो रोग आहे तो बिलिरुबिन नावाचा जो घटक आहे तो संपूर्ण रक्तामध्ये संपूर्ण शरीरामध्ये पसरल्यामुळे होत असतो। त्याच्यानंतर हेपॅटायटिस बी नावाचा जो रोग आहे तो लैंगिक संबंधातून पसरणारा रोग आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने यकृताशी संबंधित असलेले सर्व महत्त्वपूर्ण जे कन्सेप्ट आहे मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये या डेमो लेक्चर मध्ये क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे।
हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आमचा जो आरोग्य विभाग भरतीचा बॅच आहे तो जॉईन करून घ्या, कारण की या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।